मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता KYC करणे बंधनकारक आहे आणि KYC करत असताना आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होते आणि अशा प्रकारे दोन ऑप्शन दिलेले आहेत। यामध्ये तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये होय सिलेक्शन करायचे आहे आणि कोणत्या ऑप्शनमध्ये नाही सिलेक्शन करायचे आहे याबद्दल KYC करताना भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्यूज होत आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण समजून माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग बघूया। आणि तुम्ही जर या ठिकाणी चुकीचे ऑप्शन सिलेक्शन केले तर तुमचे पैसे या ठिकाणी बंद होऊ शकतात आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो। तर बघा, पहिल्या नंबरमध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर पहिल्या नंबरमध्ये बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर बघा, या ठिकाणी नेमके काय सिलेक्शन करायचे आहे। तर या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी होय सिलेक्शन करायचे आहे, कारण की या ठिकाणी दिलेले आहे की तुमचा सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत दिलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला होय सिलेक्शन करायचे आहे, कारण की या ठिकाणी जर तुम्ही नाही सिलेक्शन केले तर तुमचा अर्ज हा बाद सुद्धा होऊ शकतो। तर अशाच प्रकारे दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। तर या ठिकाणी बहिणींनी काय सिलेक्शन करायचे आहे ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त महिलांनी होय सिलेक्शन करायचे आहे, कारण की या ठिकाणी आपले वडिलांचे आधार कार्ड किंवा पतीचे आधार कार्ड ऑलरेडी त्यांनी KYC करण्यात ऑप्शनमध्ये दिलेले आहे। त्यानुसार त्यांना माहिती कळेल, कारण की तुमचा राशन कार्डवरती एक कुटुंब असते, एका कुटुंबामध्ये दोनच महिला यामध्ये पात्र धरल्या जाणार आहेत। त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित यांनी स्पष्ट दिलेले आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। जर तुमच्या कुटुंबात दोन महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला नाही सिलेक्शन करायचे आहे। जर का तुमच्या कुटुंबात एकच महिला या योजनेचा लाभ घेत असेल, त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर तुम्हाला होय सिलेक्शन करायचे आहेत, कारण की डॉक्युमेंट पडताळणीमध्ये जर चुकीची माहिती आढळली तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो। तर योग्य ती माहिती निवडा, योग्य तो पर्याय निवडा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, कारण की ज्या महिला कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमके कोणते ऑप्शन निवडायचे त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या। तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।